किती वेळ झाला असेल यो खोलून आपल्याला? 8 मिनिटं झालं. 10 मिनिटं कमीच झालं अजून कालोख पण नाही झालाय बघा. 10 मिनिटं पण नसतील बहुतेक झाली, पण त्यांनी खेचाची सुरुवात. पाऊस पडतोय म्हणून इथनाच खेचतात बघा. तिथं नाही तर मोठ्या झाल्या हे पण इकाला काढतील बघा पेंदुरल्या. तर इथं कोलबीचं वजन चालू आहे. भाई किती पाहिजे तुला कोलबी? 1 किलो. 1 किलो कोलबी घेवायला आलाय. आणि रेट मी काय सांगणार नाही, रेट तुम्हाला इथे येऊन ये माणसालाच विचारायला लागेल. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर. तर आजची व्हिडिओ असणार आहे मित्रांनो बोस्कीची. आणि आज आपण आलो बेलपाडा गावामध्ये, पण आज वैभवच्या बोस्कीवर नाही, आज आलोय किरणच्या बोस्की. थोडासा मित्रांनो मला इथं माईकचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी इथं व्हॉइस ओव्हर करतोय. आणि जसं का तुम्ही समोर बघू शकता, उगरीचं 4 ते 5 दरवाजे आहेत, त्याच्यातून काही दरवाजे बंद ठेवलं, पण आता आपल्याला एकच ओपन ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला बोस्कीला काय भेटेल ते बघायचं आहे. तर खाऱ्या पाण्याची सगळी मच्छी, कोलबी, करपाल, चिंबोरी, बोयटा, इंग्लिश मासा, बऱ्याच प्रकारची मच्छी. पाऊस कंटिन्यू आहे बघा, स्क्रीनवर मी पण भिजते सध्या. आणि थोड्या टायमानं पाणी काढताना तुम्हाला दाखवेन. तर हा एरिया आहे उरण तालुक्यामध्ये, म्हणजे जासेच्या गावाजवळच आहे बेलपाडा. उरण बेलपाडा विचारला तरी कोण पण सांगेल. टायमिंग जास्त करून संध्याकाळचा असणार आहे, संध्याकाळी 7 वाजल्यापासून. तर चला कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो. तर सध्या मी आहे मित्रांनो बेलपाडाच्या उगरीवर, आणि ज्याची उगर आहे ना ती 2 माणसं इथं आपल्या समोर एक जण आहे आणि तिथे. भाई एकदा तुझी थोडी माहिती सांग, नाव सांग तुझा. किरण गाडगे माझं नाव आहे. आपली उगर आहे ती बेलपाडा, दासे बेलपाडा. दासे बेलपाडा, दासे बेलपाडा. गाव पडते आपल्याला. दासे दास्तानाच्या जवळ गाव आहे. आणि इथला पत्ता काय आहे बोस्कीचा एरिया? आपला दासे बेलपाडा आहे, तसे स्मशानभूमी आहे समोर. म्हणजे इथं या साईडला बेलपाडा गावामध्ये एंट्री केली का पहिली स्मशानभूमी लागते. विचारला बेलपाड्याची उगरी तरी सांगतील ना. आणि तुमचा मच्छीकाराचा टायमिंग काय आहे? आपला टायमिंग आहे 7 वाजता सोमवार, शनिवार, संध्याकाळी सोमवार, शनिवार 9 वाजेपर्यंत. 7 ते 9. आणि मच्छी काय म्हणजे खारे मच्छी आपली कोलबी, करपाल, बोईट, मासा. सध्या साईज छोटे सध्या. पावसाला पुढे गणपतीच्या नंतर चांगली साईज होईल. साईज पण चांगली होईल. आणि खारे पाण्याची सगळी प्रकारची मच्छी भेटेल आपल्याला. ती खाडीने ऍक्च्युअली खाडीन भेटते ना आपले, ते म्हणजे नॉर्मल अशी मच्छी तीच भेटेल. कोलबी, करपाल, जितारा, चिंबोरी कमीच, एवढे जास्त नाही म्हणजे कमीच. बरोबर आहे ना. तर नंबर तर बोलते भाई देऊ नको. नंबर नाही, डायरेक्टली या सोमवारचे. फक्त ज्याला पाहिजे तो डायरेक्ट येऊ शकते ना. सोमवार, मंगळवार, शनिवार, बस गुरुवार. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार हे मच्छीचं वार आहे. या दिवशी मच्छी काढण्यात येतं. आणि आता ते कशी मच्छी काढतील ना तुम्हाला दाखवत. आता तुम्हाला खरी मेहनत दिसेल. मेहनत बघा आता सध्या म्हणजे उसानाचं नॉर्मलच आहे सध्या, पाऊस नाही त्याचा पाणी. आपला सध्या बारका प्लाय आहे. देश त्याला रॉड देश साईडलाच आहे. राग आहे तरी यो लावलेला आहे. जे कोणतं तरी लावून येते. लागेल फाटले नाही ती खालचा खड्डा आहे ना, त्याच्या नापाटली ती. पारणार असतं तर डायरेक्ट तुम्ही वाटलं असतं ना. काय खालती खड्डा आहे रे, उचल तू. लाव जोर बघ येते का. आला येईल, आता येईल. थांब जय जय.
आज बरा आला लगेच ना. बस बस चलते का वरतीच आहे. बाबूची कशी जोर कमी लागला. थांब. कसं? बोल. वर्षी बुस्की एक वर्षासाठी हा लिहिला होता 7 जूनला. तुम्ही लिलावात किती पार्टनर आहे? दोघच जण वाटणार आहे नाव वर्षी. काय दोघांचा? श्रीनाथ पाटील आणि किरण नड्डे. तर यंदा तुम्हाला किती रुपयांनी बुस्की म्हणजे किती हे वर्षी 1.60 मध्ये गेला लिलाव. 1.60 मध्ये. आणि काय वाटते पैसे वसूल करणार का? पैसे होतात पण मेहनत पण आहे म्हणजे असे. मेहनत आता तुम्ही बघितली असेल. चला आता किती टायमाने आपण येऊ? 15-10 मिनिटं नको. ठीक आहे. ब्लॉक बांध. किती वेळ झाला असेल यो खोलून आपल्याला? 5 मिनिटं झालं. 10 मिनिटं. कमी अजून कालोख पण नाही झालाय बघा. 10 मिनिटं पण नसतील बहुतेक झाली, पण त्यांनी खेचाची सुरुवात. पाऊस पडतोय म्हणून इथनाच खेचतात बघा, तिथं नाही जात. बघू आता काय मच्छी पडते. बऱ्यापैकी पब्लिक जमा आहे. मच्छीची मजा बघायला. कागद दे ना ते. कोलबी बघा, कोलबी. जेली कोलबीची साईज मस्त झाली लगेच. करपाल बघा छोटी. करपाली भेट देताव का कोणाला? सोरवाला बारक्या पाहिजे असतील तर? नाही ना, तुम्हीच यान परत सोडताव. फक्त खावाला आता पाहिजे असतील तर कोलबे आहे ना फक्त? कोलब्या आहे, त्या पण विकायला छोटे फक्त कोलबे आहेत. सध्या साईज छोटी आहे पण ठीक आहे. जिली कोलबी आताशी तयार होतय. ही बघ करपालीची साईज बघा एकदम छोटी आहे. ही सोडशील ना परत? हा सोडाचे. हे परत सोडल कारण का त्या मोठ्या झाल्या पाहिजे. एक आहे बघ, ही बघा छोटी आहे करपाल. करब्या भेटती ना बघा, कोलबीची सोबत करबी भेटते. शिजलेली आलंय. कचरा जाम कमी येते हिशोबान आणि मस्त कोलबी पडले बघा. सगळी जिली कोलबी आहे. असं तुम्ही 2 ते 3 तासांनी कधी झोलं घेत असतो? म्हणजे आता यो पहिले परत तिसरं नंतर नाही एकदम परत ना. म्हणजे जर कोणाला पाहिजे असतील त्यांनी लवकर यावायला पाहिजे या टायमिंगला. 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत यांचा टायमिंग आहे. आणि ते टायमिंग मध्ये कोण लवकर येईल ना त्यालाच अशी कोलबी आणि जी काय मच्छी असेल ती भेटेल. हे बघा काही कोलबी आहे मोठी मस्त झाली जिली कोलबीची. आता करतील शॉर्टिंग सगळी कोलबी. कचरा बिचरा बाजूला. आणि जशी गिराका येतील ना तशी त्याने येतील बघा. रेट इथं आल्यावर समजेल ना मच्छीचा. इथं कोणला व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुम्ही मला पण विचारशील, मी सांगू शकत नाही. कारण का किरण बोललाय जो इथं येईल ना त्यालाच रेट सांगितला जाईल कोलबीचा. आणि जी काय मच्छी असेल दुसरी तिचा बघा. मस्त कोलबीची साईज आहे बघा. आणि एकदम क्लीन, जास्त कचरा नाही, जास्त काही साफसफाईची गरज नाही लागत बघा. पेंदुर्ली साईज आहे बारकी. नंतर मोठ्या झाल्या हे पण इकाला काढतील बघा पेंदुर्ल्या. एक कोलबी आहे बा.
पहिले झोल्याची मच्छी आहे, नंतर बघू अजून किती भेटतील. तर मित्रांनो तिथून मच्छी आपण पकडली म्हणजे कोलबी, आणि यो त्यांचा खोपट आहे किरणसनचा. आणि इथं कशी सिस्टीम आहे तुम्हाला सांगते बघा, एक ग्राहक पण आलाय, भाई आहेच गावांचा, पण तो कोणला तरी भेट घेऊन चाललास ना मच्छी. काय काय घेवायला आलास तू? कोलबी घेवायला आलोय. आणि तिथं वजन काटा पण आहे. आणि जर तुम्हाला कसं आहे म्हणजे इथं जर कोण येतात तर कॅश नसेल ना, तर इथं त्यांचा QR कोड पण आहे बघा, किरणच्या नावाचा. इथं ऑनलाईन पण पेमेंटची सुविधा आहे. आणि जागेवर वजन करून तुम्हाला एकदम फ्रेश जिवंत मच्छी भेटल. एकदम जिवंत म्हणजे ताजी पण नाही बोलताय ना, ताजी मेल्यावर असतं, डायरेक्ट जिवंतच आहे बघा. तुमच्या समोर पकडली. कर आता वजन, चल बघा. तो वजन करेल आणि भाईला देईल विकत, किती पाहिजे ती त्याच्या हिशोबान. तर अशी पण सोय इथं अवेलेबल आहे बघा. तर इथं कोलबीचं वजन चालू आहे. भाई किती पाहिजे तुला कोलबी? 1 किलो. 1 किलो कोलबी घेवायला आलाय. आणि रेट मी काय सांगणार नाही, रेट तुम्हाला इथे येऊन ये माणसालाच विचारायला लागेल, तो तुम्हाला सांगल. आणि कशी वाटली भाई कोलबीची साईज बरी आहे का सध्या तरी? एकदम भारी. कारण का आताशी सुरुवात आहे, जसा जसा पावसाला पुढे जाईल ना तशी साईज अजून मोठी होईल, मग अजून खावायला भारी वाटेल. झिली कोलबी आहे बघा, 1 किलो घेतली त्यांनी. आणि रेग्युलर कस्टमर वाटते म्हणा भैया आलाय बोलल्यावर. हा झालं. थँक्यू. बघा पहिला ग्राहक आलता मित्रांनो, त्याला मस्त 1 किलो भेटली. म्हणून तुम्हाला सांगतोय इथं लवकर या. पहिले झोल्याच्यांची बघा इतकीच राहिली बघा ना भाई. जोर लवकर येईल त्याला पहिली मच्छी भेटेल ना बघा. नंबरला राहावं लागेल, कारण का इथं मच्छी आहे ना ती लोक फटाफट संपवतात. जो लवकर येईल त्याला लवकर मच्छी भेटेल असं आहे. तर चला व्हिडिओला लाईक करा. आता पुढचा झोल्याला थोडीशी वाट बघू आणि नंतर ते काढून बघू त्याला किती भेटते. केला दुसरे झोल्याला सुरुवात. आता बऱ्यापैकी काल उपरलाय थोडा. या एक बार आहे दोघांनी आता त्या सगळा हिशोब. हा परत तशीच कोलबी आले व मस्त. तर फायनली मित्रांनो आलोय घरी आणि बॉस का झालाय बघा, पूर्ण भिजलोय. पाऊस बघा. तर मित्रांनो ही होती आजची व्हिडिओ. जर तुम्हाला खाऱ्या पाण्याची अशी मच्छी पाहिजे असेल ना तर तुम्हाला पुरण बेलपाडा जासई राजस्थानी जिथून रस्ता आहे तिथून तुम्हाला जावं लागेल. टायमिंग तुम्हाला सांगितलंय 7 ते 9 आणि वार पण सांगितलेले आहेत. त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर नाही दिलाय, कारण का बोलतं भरपूर फोन येतात म्हणून त्यांच्या इथे इतका टाइम नसतं, म्हणून तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊनच मच्छी खरेदी करू शकता. तर मित्रांनो जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला असाच भेटत राहील. तर मित्रांनो आपल्या चॅनलला बघा इथे चार्ट येत असेल, 82% लोक आपल्या चॅनलच्या व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत. नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर करा. तर चला भेटू अशाच नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.